नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. आज आपण एक अत्यंत गूढ आणि मनाला भिडणारा विषय समजून घेणार आहोत. ही 3 स्वप्न दिसली तर स्वामी तुमच्याशी बोलत आहेत. कारण अनेक लोकांना स्वप्न पडतात. काही विचित्र, काही स्पष्ट, काही भीतीदायक, काही शांत. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि इथेच आपण मोठी चूक करतो. कारण प्रत्येक स्वप्न हे फक्त मनाचा खेळ नसतो. काही स्वप्न ही संकेत असतात. आणि काही वेळा हे संकेत स्वामी समर्थ स्वतः देत असतात. एका भक्ताची गोष्ट सांगतो. तो साधा माणूस होता. रोजच्या आयुष्यात व्यस्त, पण मनानं स्वामींवर विश्वास ठेवणारा. एके रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. त्यानं पाहिलं की तो एका अंधाऱ्या रस्त्यावर चालत आहे. आजूबाजूला कोणी नाही. भीती वाटतेय. आणि अचानक दूरवर एक प्रकाश दिसतो. तो प्रकाश हळूहळू जवळ येतो आणि त्यात एक आकृती दिसते. हात आशीर्वाद देताना. आणि त्याच क्षणी त्याची झोप उडते. सकाळी उठल्यावर त्याला काहीच समजत नाही. पण त्याच्या मनात एक शांतता होती. आणि काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात एक मोठी समस्या आपोआप सुटते. आता हा योगायोग होता का की काहीतरी वेगळं? आणि इथेच आपण पहिल्या संकेताकडे येतो. पहिलं स्वप्न, प्रकाश आणि आशीर्वादाचं स्वप्न. जर तुम्हाला स्वप्नात प्रकाश दिसतो, एखादी दिव्य आकृती दिसते किंवा कोणीतरी आशीर्वाद देताना दिसतं, तर ते फक्त स्वप्न नसू शकतं. तो एक संकेत असतो की तुम्ही एकटे नाही. कोणीतरी तुमचं रक्षण करतंय. आणि अनेक भक्त सांगतात की अशा स्वप्नांनंतर त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागतात. दुसरं स्वप्न, स्वतःला अडचणीत पाहणं, पण शेवटी वाचणं. तुम्ही पाहता की तुम्ही पडत आहात, अडचणीत आहात, कुणीतरी पाठलाग करतंय, पण शेवटी तुम्ही वाचता. आणि अचानक झोप उडते. हे स्वप्न खूप कॉमन आहे, पण त्यामागे अर्थ खोल आहे. कारण हे दाखवतं की तुमच्या आयुष्यात संकट येणार आहे, पण तुम्ही त्यातून बाहेर पडणार आहात. आणि हा एक प्रकारचा इशारा असतो. तिसरं स्वप्न, स्वामींचं नाव ऐकू येणं किंवा स्वतः नाव घेणं. अनेक लोक सांगतात की त्यांनी स्वप्नात स्वतः श्री स्वामी समर्थ म्हणताना ऐकलं किंवा कोणीतरी त्यांना ते नाव सांगत होतं. आणि उठल्यावरही तो आवाज मनात घुमत राहतो. हा सर्वात शक्तिशाली संकेत मानला जातो. कारण इथे स्वामी थेट तुमच्याशी संपर्क साधत असतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ लावायला धावू नका. कारण काही स्वप्न ही फक्त आपल्या विचारांची प्रतिमा असतात. पण जर तुम्हाला वारंवार असंच काही जाणवत असेल, एकच प्रकारचं स्वप्न परत परत दिसत असेल, किंवा स्वप्नानंतर मनात एक वेगळी शांतता, एक वेगळी ऊर्जा जाणवत असेल, तर थांबा. त्याकडे लक्ष द्या. कारण कदाचित तुम्हाला काहीतरी सांगितलं जातंय. आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते घाबरतात किंवा दुर्लक्ष करतात. पण खरं म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. कारण स्वामी समर्थ कधीही भीती देत नाहीत. ते मार्ग दाखवतात. ते फक्त संकेत देतात. आणि त्यांना ओळखणं आपल्या हातात आहे. म्हणून जर तुम्हाला असं कोणतंही स्वप्न पडलं असेल, तर त्याला हलक्यात घेऊ नका. लगेच निष्कर्ष काढू नका. फक्त शांत बसा, विचार करा आणि स्वतःला विचारा, हे मला काही सांगतंय का? आणि जर मनातून उत्तर हो येत असेल, तर एकच करा. डोळे मिटा आणि हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ. कारण शेवटी स्वप्न ही फक्त चित्र नसतात. ती कधीकधी संदेश असतात. आणि तो संदेश ओळखला तर आयुष्य बदलू शकतं. आणि नाही ओळखला तर तो फक्त एक स्वप्न राहून जातो. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला असं काही स्वप्न पडलं तर दुर्लक्ष करू नका. कारण कदाचित त्या क्षणी स्वामी समर्थ तुमच्याशी बोलत असतील. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.